ग, याच वेळेस नेमकी माझी आयब्रो बिघडायची होती. एक मोठी आणि एक छोटी करून ठेवली. दरवेळेसची जर पार्लरवाली असती ना, तिने एकदम व्यवस्थित केलं असतं. पण आता आयब्रो चुकून बसलं ना, आयब्रो पेन्सिल लावू तर ती पण डार्क दिसते खूप. आता काय करू? काय मग असं तुमच्यासोबतही होतं ना बऱ्याचशा वेळेस. आता आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे की आयब्रो जर आपले थिक नसतील तर त्यांना थिक दाखवण्यासाठी काय करायचं. पण अशा माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत की ज्यांना माहिती नाही, आयब्रो पेन्सिलशिवाय दुसरं काही माहिती नाही ऑप्शन, की आपण काय करू शकतो जर आपले आयब्रो थिक नसतील किंवा जर एक मोठी एक छोटी जर बिघडली असेल किंवा काय, तर त्यांना एक समान दाखवण्यासाठी आपल्याकडे उत्तम असा उपाय असतो की आयब्रो डिफायनर. आयब्रो डिफायनरमुळे त्यांचं लुक, आयब्रोचं लुक एकदम एकदम म्हणजे नॅचरल येतं, जसं आयब्रो पेन्सिलने नाही येत तसं. हे पहा, असं असतंय आयब्रो डिफाईन. हे तुम्ही पाहू शकता आयब्रो डिफाईनचे. हे असे 4 शेड येतात आयब्रो डिफायनरचे. तर आपले आयब्रो कुणाची डार्क ब्लॅक कलरचे असतात त्यासाठी हे ब्लॅक कलर, कुणाची ब्राऊन असतात त्यांच्यासाठी हा ब्राऊन कलर, आणि जे कुणाकुणाचे जे फेअर जास्त असतात त्यांचे शक्यतो अशा ब्राऊन कलरचे असतात. तर आपण मिक्स अँड मॅच पण करू शकतो आणि यूज करू शकतो. आता मला हा शेड जातो माझ्या आयब्रोला, तर मी हा यूज करणार. माझे एकदम जास्त पण डार्क ब्लॅक नाही आहे, असेच आहे. तर मी तुम्हाला दाखवते ते कसं यूज करायचं. हा असा ब्रश मिळतो त्याच्यामध्ये, पाहू शकता तुम्ही. हा असा ब्रश मिळतो. हे असं घ्यायचंय, थोडंसं घ्यायचं, क्वांटिटी जास्त नाही घ्यायची, एकदम थोडंसं टच करायचंय. आता मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते. आयब्रोचा हा जो सेंटर आहे, आपल्याला इथून स्टार्ट करायचं. डायरेक्टली इथून स्टार्ट करायचं नाही, स्टार्टिंग पासून आपल्याला अर्ध्यातून स्टार्ट करायचं लावायला. म्हणजे जास्त एक आलेलं प्रोडक्ट ते दाट जागेवरती लावायचे आणि नंतर थोडंसं आपण इथे मर्ज करून घ्यायचं, म्हणजे आपले आयब्रो आपोआप दाट दिसायला लागतील. शक्यतो आयब्रो पेन्सिल नका वापरू, कारण त्यामुळे एवढंही खास असं नॅचरल लुक तुम्हाला येणार नाही. त्यामुळे आयब्रो डिफायनर वापरायला खूप सोपं आहे, इझी आहे. आणि एक आयब्रो डिफायनर तुम्ही घेऊन आला तर ते खूप वेळ, म्हणजे खूप दिवसापर्यंत तुम्हाला जाऊ शकतं. म्हणजे जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की डिफायनर वापरून पहा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही, आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.